तर मित्रांनो, स्वर्गनगरी कोकण म्हणजे माझं गाव गायरोन या गावामध्ये आहे मी आता. आणि कालच आलो, रात्री आलो, काल संध्याकाळी आलो. काल मला तर माहितीच आहे, तुम्ही ब्लॉग बघितला असेल. संध्याकाळी आलो गावी. तर आता सकाळचे 8 वाजलेत. तर म्हटलं थोडा गाव साईडचा परिसर कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा गाव साईडचा परिसर. हे भात शेती आहे. इकडे इकडे संपूर्ण तिथे खालपर्यंत सगळी भात शेती आहे. ते बघा सध्याचा परिसर आहे माझ्या गाव साईडचा. सगळं असं हिरवगार झालंय. आणि पावसाची देखील एक हलकी अशी झुलूक आता येऊन गेली. अरे बघा. आणि इथे अजून एसटी यायची बाकी आहे, बस यायची बाकी आहे. अजून बस अजून आली नाही. गौरी ये. हा काल आलो. पुरी आल्या नव्हत्या. हा पुरी आल्या नव्हत्या आता येतील. म्हणजे येतील आता आज. निघून म्हणजे काल नाही, रविवारचं आल्या. नाही सगळी आली. सगळी नाही, त्या येतील आज. आज उद्या. कुठं आहेस तू? म्हटल्या म्हटल्या ठीक आहे, चालेल, चल. तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी गावी आल्यावरती तिकडे आमच्या कंपाऊंडच्या इकडे जातो. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी आता अंगणवाडी दाखवतो आमची. हे बघा हे अंगणवाडी आहे इथे. आणि ती तिकडे शाळा आहे, मराठी शाळा. ती पण मी तुम्हाला दाखवतो. सध्या गाव साईडचा परिसर एकदम फुलून आला आहे. सगळीकडे हिरवळ झालं आहे आणि खरंच खूप भारी वाटतं. आणि हलकीशी आताच एक पावसाची झुळूक येऊन गेले. सध्या पाऊस असल्यामुळे वरती ते कागद वगैरे टाकण्यात आलं आहे. बाकी ही आहे आमची मराठी शाळा. पहिले इकडे होती पहिले ह्या साईडला. मग नंतर मग इकडे होती, ती जुनी होती, खूप वर्ष झाली तिला. मग नंतर मग इकडे ही नवीन बांधली, खूप आधी बांधलेली आहे ही. ओके बघा सुंदर अशी शाळा. बाकी हा आमचा गाव. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तेव्हा तेव्हा धुकं बघा कसं येते घराच्या कावळातून. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण मी कॅप्चर केलं आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. ते बघा घराच्या होती जे पांढरं पांढरं जे येते धुकं, किती भारी वाटतं रे असं गाव. हे बघा हा मंदिर आहे मित्रांनो, साईबाबाचं मंदिर आहे इकडे. हे बघा मित्रांनो गाव बघा. आणि हा मंदिर आहे आपला साईबाबाचं मंदिर आहे. ते आपण नंतर जाऊ इथे. कारण तिथे बंद आहे वाटतं, बंद केलेलं आहे, त्यामुळे जाऊ नाही शकत. तर गाव साईडची जी सकाळ आहे खूप भारी आहे. अलगच माहोल असतो, अलगच फील येतं गाव साईडला. खूप छान आहे इकडे. हे बघा मित्रांनो रस्ते बघा कसे पाण्याने भिजलेत. हे बघा पाणी म्हणजे या रस्त्यावरती रोज नाही चालत, पण जेव्हा पण इकडे येतो ना खरंच खूप भारी वाटतं. कारण जेव्हा छोटे होतो लहानपणापासून या रस्त्यावरती चाललो आहे, पण आता सध्या मुंबईला गेल्यापासून इकडे जास्त येणं जाणं होत नाही. म्हणून मग आता जेव्हा येतो इकडे खूप भारी वाटतं. आणि जेव्हा पण मी गावी येतो तेव्हा पहिल्यांदा इकडेच येतो. तर आता आपण कंपाऊंडमध्ये बघूया कसं काय, म्हणजे किती गवत वगैरे वाढलं आहे ते. पाऊस असल्यामुळे तिकडे कोण एवढं साफसफाई करत नाही. तर तुम्हाला दाखवतो तिकडचा परिसर काय आहे ते. सध्या मित्रांनो आपण मुंबईला जातो पैसा कमवण्यासाठी, पण गावातलं गाव पण हरवतं कधी कधी. तर आता तर आपण आपल्याच गावामध्ये आपण आता वर्षातून एकदा, वर्षातून दोनदा असं येतो. बाकी आपला संपूर्ण वर्ष मुंबईमध्येच जातो. आणि खरं तर गावची ओढ असायला पाहिजे. हे बघा पावसाने कसे नाले वगैरे, नाले नाही, रस्ते वगैरे हे झालेत. आणि हे काटे वगैरे आता
रोडच्या मध्ये असं म्हणजे घनदाट असं झालंय सगळीकडे. हा वरचा कंपाऊंड तर ठीक वाटतोय मला. जर वाटलं तर आपण खालचं तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे कंपाऊंड कसं आहे ते. आपण वरचा कंपाऊंड बघूया. त्याच्या आधी आपण तिकडून जाऊन येऊया, आपल्या गाणीवरून जाऊन येऊया. जो बंधारा आहे तो बंधारा बघूया किती पाण्याने भरला आहे वगैरे, काय पाणी कसं काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. पण आता पावसाळी सीझन चालू आहे, पावसाचा टाईम चालू आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पाणी वगैरे येतो इकडे त्या बंधाऱ्याला. तर चला मित्रांनो, गावी वगैरे येत जा, गावचे अपडेट्स देत जा. कारण प्रत्येक सणामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये गावाचं जे वातावरण आहे ते बदलत असतं. तर आता आपण गाणीवरती आलो, तुम्हाला दाखवतो. हे बघा बंधारा अजून पण काय एवढं भरले नाही. हे बघा झाडं रस्त्यावरती आलेत. तो इथे खोललेला आहे त्याच्यामुळे पाणी भरलेलं नाही आहे. गावचं जे मित्रांनो सकाळचं जे वातावरण आहे खरंच खूप छान आहे. मासे वगैरे आहे त्याच्यामध्ये, छोटे छोटे आहेत, अजून काही एवढे मोठे नाहीत. बघा इकडे खाली मित्रांनो ही बाग आहे इकडे. आणि असा काही परिसर आहे इकडचा गाणीवरचा. या टाक्या आहेत पाण्याच्या. बाकी तुम्हाला मी इकडचं थोडं पुढचं पण दाखवतो. हे बघा आई ते खोलला असल्यामुळे त्याच्यावरून पाणी नाही जात आहे आणि तो भरलाही नाही. तो जर आई ते बंद असतं ना मित्रांनो तर ह्याच्यावरनं पाणी गेला असता, या फरशीवरनं पाणी गेला असता. बघा सर्व पाणी या होलाने खाली जातोय पाटाने. बघा फुलं वगैरे आलेत. आता मित्रांनो नुकताच पाऊस येऊन गेला, सगळीकडे ओला आहे आणि त्याच्यामध्ये जी शेवाळे आहे तिच्यावरून पाय सरकतोय. कारण जो कातळ असतो त्याला जी शेवाळे असते ती एकदा भिजली की पाय सरतो, तर ते पडलो तर लागू शकतो. तर आता आपण बघूया आपल्या कलमातील काय परिसर आहे ते. आता आपल्या कलमामध्ये जाऊया आपण. मित्रांनो फुलं पण यायला लागलेत. आता गणपती पण येतील 2 दिवस फक्त. मग गणपती पण येतील आणि गणपतीची फुलं पण आले तिथे. म्हणजे मध्ये मध्ये एक 2 अशी फुलं आहेत. हे बघा एक 2 अशी फुलं आहेत. तर आता 2 दिवसामध्ये येतील, खूप सारी फुलं येतील. ते बघा. आणि मी तुम्हाला मित्रांनो ते बघा पूर्ण जो इथून आमच्या वरच्या कलमामधून जो तिकडचा परिसर आहे तो बघा कसा दिसतोय. ते बघा ती सगळी गावं आहेत तिकडे. ते बघा ही गावं आहेत सगळी आणि ती तिकडे नदी आहे. ते बघा तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, पण ती नदी आहे तिकडे आणि ही गावं आहेत. तर तुम्ही याचा अंदाज तुम्ही लावू शकता की आमचं गाव जे आहे ते डोंगरावरती आहे, एकदम वरती. तर इथून जी खाली जी गावं आहेत ती सगळी दिसतात इथून. तर चला मित्रांनो फायनली आता मी जातोय घरी. कारण इकडे तर बघितलं थोडं कंपाऊंड तर तुम्हाला मी दाखवलं. अर्धा साफ केलेलं आहे, अर्धा नाही साफ केलेला आहे. पण मित्रांनो गावाकडचा जो हवामान आहे ना, सध्याचा जे वातावरण आहे ना खरंच खूप छान आहे. सगळीकडे एकदम हिरवगार असं झालं आहे. खरंच खूप भारी वाटतं. एका मेडिसिनपेक्षा कमी नाही आहे ही जी ताजी हवा. एकदम सुंदर अशी जी सकाळ. हे बघा आता मित्रांनो बकऱ्या आहेत. यांना पण खूप भारी वाटत असेल या मोसममध्ये असं चरायला जाताना. जात आहेत ते पण. हे बघा बकऱ्या. हे बघा
त्यांच्या गळ्यामध्ये घंटी बांधलेली आहे, जेणेकरून कुठं आता मित्रांनो तुम्ही बघितला जाता त्या बकरीच्या गळ्यामध्ये ते घंटी बांधलेली. खरं तर ते कशासाठी की आपल्या नजरेतून एखादी बकरी जसं इकडे तिकडे गेली, साईडला कुठे झाली, तर ते त्या घंटेवरून, त्या घंटीच्या आवाजावरून समजतं की हा इकडे आहे करून. तर एक आहे की जी गावची जी कौलारू घरं आहेत, त्या कौलारू घरांमधून जो धुका बाहेर पडतोय वरती, ते पहा, ते खूप छान वाटतं. आता नाही आहे एवढा, सकाळी होता. मित्रांनो एक म्हणजे जो पावसाळा आहे तो आपल्याला कोकणातच चांगला वाटतो, आपल्या गावीच चांगला वाटतो. असं मुंबईला वगैरे चांगलं नाही वाटत, आपल्या कोकणातच खूप छान वाटतं. कारण तेव्हा सगळीकडे पालवी फुटत असते, झाडांना पालवी फुटत असते, तर तो मोसम इकडे गावीच चांगला वाटतो. हे बघा मित्रांनो, हलकासं ऊन पडायला चालू झालं आहे. म्हणजे आता सकाळी पाऊस होता, 1 तासाआधी खूप पाऊस होता, म्हणजे 10 मिनटे 15 मिनटे असं पडलं खूप. आणि मग नंतर मग थोडा आता ऊन आलं आहे, सूरज भगवान आलेत. तर तुम्हाला दर्शन करवतो. आता झालेत. खरं तर सकाळपासून पाऊस असल्या कारण सगळं जे आकाश आहे, आभाळ आहे, सगळे ढग होते पावसाचे, ते आता निघून गेले आहेत. आणि एक हवं तसं, बघा हवा तसा माहोल या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे पाऊस, त्यामध्ये पक्ष्यांचा आवाज, भिजलेले रस्ते आणि हिरवीगार झाडांची पाने. बघा थोड्या महिन्याने 2-3 महिन्याने भात देखील झोडायला होईल, भाताला पीक येईल. गाव साईडचा जो परिसर आहे तो म्हणजे जेवढं दाखवावं तेवढं कमीच आहे. कारण सगळीकडे हिरवलच आहे. आता या ऋतूमध्ये आपल्याला काही असं वेगळं नाही पाहायला भेटत, सगळीकडे हिरवगारच पाहायला भेटतं. खूप छान वाटतं ते. साईडचा परिसर बघा तुम्ही. ही आहे एक कोकणातली सुंदर अशी सकाळ. आणि माझ्या गाव साईडचा परिसर हा बघा, इथे एक पक्षी ओरडतोय. खरं तर त्या पक्ष्याचा आवाज मी माझ्या या ब्लॉगमध्ये कॅप्चर करतो आहे, कारण किती गोड वाटतो आहे तो ओरडताना. तर हे बघा, तर चला जाऊया. कारण आता गावामध्ये गणपती येणार आहेत, गणपती बाप्पा आपल्या घरी बसणार आहेत. तर गावातलं वातावरण पण एकदम खुलून आलं आहे. आणि गाव एकदम असं म्हणतात ना की एकदम प्रसन्न असा निसर्ग झाला आहे इकडे. गाव साईडचा प्रसन्न असा माहोल झाला आहे सगळ्यांच्या घरी. आता गाणे वगैरे लागतील. सो आता पण जाऊया. तुम्ही बघितलात हे बघा, पक्षी देखील मित्रांनो आकाशामध्ये उडताना खूप आनंदपणे उडतात, आनंद घेतात उडण्याचा. पण आता जाऊया. तुम्ही बघितलात माझ्या गावचा आजूबाजूचा जो परिसर आहे आणि जे गावाबाहेरचं जे परिसर आहे ते कसं आहे ते मी तुम्हाला दाखवलं. तर चला ब्लॉगला प्रेम द्या. बाकी आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला तर प्रेम द्या. हे काय असं ब्लॉग बनवण्याचा काय असं एवढा काही विषय नव्हता. फक्त मला जे गाव साईडला आल्यावरती, जे गावाला आल्यावरती कोकणातली एक सुंदर अशी सकाळ हे मला दाखवायचं होतं. भेटू पण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.